दर्शन आत्मदर्शन आत्मदर्शन केलं. आत्मदर्शन केलं का? स्वतःला जाणलं. सगळ्यापासून भिन्न माझा आत्मा आहे, मी जाणणारा मात्र आहे. हां, मग कुठली आकुलता राहिली का? आकुलता काय केली का? अजून काय नाही भगवंता माझ्याकडे लक्ष दे. भगवान लक्ष देतात का? भगवान न्याय का आहेत की नाही? हा भगवान फक्त जाणणारे आहे, ते कोणाकडे लक्ष देत नसतात. ते आपण फक्त चांगले भाव करायचे, शुद्ध भाव केले तर आपल्यालाच काय होतंय, फळ मिळतंय त्याचं. कोणी देणारं घेणारं नाही. आपण जे भाव केले की नाही, मला कोणतरी देतंय. कोण देतंय? भगवान. भगवान नाही काय देत. भगवंतांकडे काय आहे? तुला काय देणार? त्यांनी स्वतः सगळं सोडलं. भगवंतानी सोडल्यावर काय मिळतं का आपल्याला? नाही ना. मग आपण का विचार करायचा की ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे मागत बसतो? तर काही मागायचं नाही भगवंतांना, कोणालाच काही मागायचं नाही. सगळं काही आपला आत्माच कल्पवृक्ष आहे. आपल्या आत्म्याजवळ सगळं काही आहे. खूप मोठं वैभव आहे. ज्ञान, दर्शन, आनंद, चारित्र्य, वीर्य, किती गुण आहेत, अनंत गुण आहेत आपल्या प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये. मग आता आपल्याला बाहेरून काय प्राप्त करायचे का? काहीच नाही करायचं. म्हणजे आपण काय करणार आता? आता दृष्टा राहणार, फक्त जाणणारे मात्र आहे असं जाणलं तर आपण शांतीला प्राप्त होतो. कालची गोष्ट आठवते का? काय सांगितली? धन्यकुमारची गोष्ट. काय केलं धन्यकुमारनी? आई काय? तर बस ना. काय म्हणतो ते? काय केलं? आईला म्हणते हाराला खीर फेरी घाल. नाही काय खीर घाल कसं काय खीर घाल, अनुमोदना दे. अजून दे म्हणाला. मग त्याचं फळ काय मिळालं? चांगलं मिळालं. चांगलं काय मिळालं? ते नाव लौकिक झालं. मग ते काय फळ असतं का? नावलौकिक फळ कोणतं आहे? स्वतःला जाणलं, सम्यक दर्शन प्राप्त झालं आणि अतिंद्रिय आनंद भोगला, निरपेक्षता आली. ते फळ मिळालं की नाही? आता बाहेर कोणाची अपेक्षा राहिली नाही, कोणाकडून काय मिळवायचं गरजच राहिली नाही. मग ते कशाचं फळ मिळालं? अनुमोदना देण्याचं आणि स्वतःला जाणण्याचं. म्हणून स्वतःला जाणलं तर आपण शांतीला प्राप्त होतो. बाहेर किती आपण जप घालत बसलो 24 तास भगवंतांचे, तरी भगवान काही प्रसन्न होत नसतात. कोणावर प्रसन्न होत नाही, कोणाला शाप देत नाही. भगवान वितराग आहे. तसं माझा आत्मा देखील वितराग आहे. आता इथून पुढे मी कधी कोणाला काही याचना करणार नाही. याचना केली तर खूप दुःख असतं, कारण तसं मिळेलच असं नाही याचना केल्यावर. आणि सगळं आपल्या आत्म्यात असताना बाहेर काही याचना करायची? आत्मा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष कशाला म्हणतात? काय मागितलं? भांडी मागितली, भांडी देत आहे. वाद्य मागितलं, वाद्य वाजवत आहे. अजून काय काय जे पाहिजे, वस्त्र मागितलं, वस्त्र देत आहे. अलंकार मागितले, अलंकार देत आहे. त्याला म्हणतो कल्पवृक्ष. मग आत्माच कल्पवृक्ष, आत्म्यात सगळं काही मिळतंय. मग बाहेर कोणाला मागायचंय? बाहेर कोणाला? भगवंतांना पण नाही ना. भगवान काही देत नसतात. भगवान वितराग आहे. ते म्हणतात माझ्यासारखा तुझा आत्मा आहे, तू फक्त आत्म्याला जाण. मग काय होशील? तू भगवान होशील. भगवान आहेच, पण भगवान पर्याय जसं माझ्यासारखं आता परत संसारात येणार नाही. जन्म मरण करायचंय का अजून आपल्याला? नाही ना. दुसऱ्या शरीरात जायचे, नव्या शरीरात, निरोगी असलेल्या, सुंदर, तरुण, गोरापान पाहिजे का? पाहिजे.
पाहिजे नाही, नको पाहिजे उलट. मिळेल ते आपण नशीब मारायचं. ते मिळण्याची आपण अपेक्षाच करायची नाही. मी शरीर रहित आहे, चिंतन कोणतं करायचं? चिंतनही करायचे. मला शरीरच नाही, मला जन्मच नाही, मला मरणच नाही. आहे का? मरण एक आत्म्याला नाही ना. मग मरण्याची इच्छा कधी करायची नाही. आत्म्याला जन्म नाही, जन्माची इच्छा करायची नाही. आत्म्याला गती नाही, गतीची इच्छा करायची नाही. आत्म्याला कसल्याही प्रकारचे दुःख नाही, आकुलता नाही, रोग नाही, म्हणून ते चिंतन करायचं नाही. हे शरीर म्हणजे पुद्गल आहे, सगळं शरीराला होत आहे. पुद्गल द्रव्य माझ्या जीवद्रव्यापासून वेगळं आहे. मग मी त्याची चिंता करून काय फायदा आहे मला, असं जाणायचं. मृत्यू समय में मोह करे ये तुम्ही काल परवा सांगितलं होतं. मृत्यू समय में मोह करे ये ताते आरत हो है, हां आरत ते गती नीची पावे यो लख मोह तजो है. अर्थध्यानाने काय होतं? दुर्गती होते. नरक, निगोर, तिर्यंच ह्या गतीत जातो. मग तिथं किती दुःख आहे. अर्थध्यान कधी करायचं नाही. मग हे समजून आपण मोहाचं आपोआपच मोह आपल्यापासून दूर होतो. कारण का तर अर्थध्यान कोणतं आहे? शरीराची चिंता केली की अर्थध्यान होतंय. मग कोणाच्या पण शरीराची असू दे, ह्या शरीराची असू नाही तर दुसऱ्याच्या शरीराची काळजी घ्यायला गेलो तरी अर्थध्यान आहे. म्हणून शरीराचा कुठलाही विषय नको. आता फक्त कोणता विषय आहे? वयाचा. हां, छान. आत्म्याचा, आत्म्याचा. मनाचा म्हणले का? मनाचा म्हटलं. मनाचा नाही, मनाचं आत्म्याचा. नाही, आत्म्याचं. आत्म्याचा. काय सांगायचं? कोण काय विचारलं आलं गेलं तर काय सांगायचं त्यांना? आणि ध्यान, आत्मध्यान करा. हां, आत्मध्यान करा. छान आहे. आता पकडलं की नाही चांगलं. आत्म्याला सोडून दुसरं कुठलं ध्यान करायचं नाही. नाही. ते मग आपल्या दुर्गती होते. त्यांनी अर्थध्यान होत आहे. दीक्षा द्या म्हणा आम्हाला. सांगितले आम्हा माझ्या लवकर दीक्षा घ्या. हां, दीक्षा घे. माझ्या याच्यात मुक्त करा. मुक्त करा. परत आलंच तेच. कशातनं मुक्त करायचं? माझ्या शरीरात नाही. हे शरीरातनं मुक्त नसतं करायचं. आपल्या विचारातनं आपल्याला मुक्त करायचं. कोणत्या? विभाव, भेदभाव. क्रोध, मान, माय, लोभ, माझं, तुझं माय. वगैरे जे आहे असं म्हणतो. हां. ह्या सगळ्या विभावातनं मुक्त व्हायचे आपल्याला. मग ते कसे होणार मुक्त? तर मी स्वतंत्रच, फक्त केवळ आत्मस्वरूप चेतन स्वरूपच आहे हे जाणलं की मुक्त होतं सगळ्या विभावातून. स्वभावाला जाणलं हे महत्वाचं आहे. उत्तम क्षमा. आम्हा लवकर दीक्षा घ्या. आम्हा लवकर दीक्षा घ्या. हां, दीक्षा घ्यायचीच आहे आपल्याला. समाधी मरण साधायचे की नाही, तर दीक्षा घेऊनच साधायचे, मुनी होऊनच साधायचे. भाव ठेवा, मला मुनीच व्हायचंय. मुनी व्हायचंय की नाही? पुढे व्हायचं आहे. मग मुनी होऊन मी समाधी मरण साधणार असे भाव करायचे. सर्व परिग्रह त्याग करून. लवकर द्या. हां, लवकर लवकरच घेण्याचे भाव लवकर ठेवा. द्या. मला ताकद नाही आहे. मला साधं पायी फिरलं ताप आहे. दाखवते आत्मा पाणी काय लवकर खाणारा नाही, पाणी पिणारा लवकर जाते. आणि स्वरूपी आहे. त्यांना ते नाही का बसून खाण्याची व्यवस्था. पाहिलं होते पोटात गेले की कसं होते. पोट आपलं नाही, शरीर आपलं नाही, काय पण करू देत त्याला, पण मी फक्त जाणणार आहे असा विचार केला की साधं पाणी घेतलं तर जास्त आहे. पायी जात नाही. कुठं आपण काही खाणारा नाही ना, ते सांगते. आत्मा खाणारा नाही, पिणारा नाही असं सांगते ते. मग आपण कोणता विचार करायचा? मी खात असून सुद्धा खाणारा नाही, जाणणार आहे. पीत असताना सुद्धा माझा आत्मा काही पीत नाही, मी जाणणार आहे असा विचार केला. ते शरीर भूक मागते पण ते मला तू येत नाही. शरीर भूक लागल्यावर मागते पण ते खाऊ पिऊ देत नाही. हां, पण पिऊ येत नाही. ते अंतराय कर्म आपण बांधलेलं असतं की नाही, त्याचा उदय येत असतो तो.
भूक असून सुद्धा आपल्याला खाता येत नाही, तहान असून पिता येत नाही. त्याचं कारण आपण कोणाला तरी असं पूर्वभवात अंतराय केलं असेल. पशु पाळल्यानंतर त्यांना खायला प्यायला वेळेवर दिलं नाही, त्याचा अंतराय कर्म आपल्याला येतं. मग भूक लागत नाही आपल्याला, मग भूक लागते किंवा भूक लागत नाही पण खाऊ शकत नाही. म्हणून काय आहे, सारखा विचार करायचा, मी कधी कोणाला कशाचं बसून खाल्लं तर तुला चालतं. त्याचं काय ते झोपायचं बस बसून खाल्ले की. हां, मग ते आपण सारखं अंतराय कर्माचं प्रायश्चित्त सगळ्या जीवांना मी म्हणून आता मला काय खाणं पिणं नको आहे. बरं फक्त भगवान खाणारा नाहीच आहे आपण. कुठं काही खातोय आपण? काही खात नाही, पीत नाही, आत्मा खातच नाही ना. मग कशाला आपण चिंता करायची त्याची? अंश स्वरूपात राहायचं. माझ्या शरीराला त्रास होते. शरीराकडलं दुर्लक्ष करायचं आपण, शरीरात बघायचं नाही. ते ग्रहण करतंय की कसं ग्रहण दुरुस्त करायचं. हं. कसं दुर्लक्ष करायचं असं होते. दुर्लक्ष असं करायचं, मी जाणणार आहे, मी आता आहे त्याचा, असं जाणलं की मग दुर्लक्ष झालं तिकडं आणि त्याचाच विचारात राहिलं तर अर्थ ध्यान होईल की नाही. शरीराच्या विचारात राहायचं नाही. ज्यावेळेस ग्रहण करायचं त्यावेळेस ग्रहण करेल, नाही ग्रहण करायचं सोडून देईल. आपण काही करू शकतो त्याचं, शरीराचं काहीच करू शकत नाही. मला त्रास होतोय त्याचं प्रायश्चित्त द्या म्हण. त्रास होतोय तुझ्या पाहिजे तुझ्या हम्म. लोक विचार्या लोक विचार्या लोक विचार्या. दीक्षा घेतल्यावर काय काय करायचं असतं ते पण विचार, कारण त्यात साधना असते. झोपायचं नाही नुसतं किंवा हे बाकीच्यांचं काय विचार नाही. दीक्षा म्हणजे काय असते विचार आम्हाला, कसं पालन करायचं. कसं पाहिजे करायचं. दीक्षेचं पालन असं करायचं, मी फक्त जाणणारा मात्र आत्मा आहे, माझं कोणी नाही, शरीर पण माझं नाही, असं वेदविज्ञान करून सारखं फक्त आत्म्यात लक्ष द्यायचं. आणि बाहेर आपण लक्ष द्यायला लागलो तर दीक्षा घेऊन काय फायदा झाला. बाहेर लक्ष कुठंच द्यायचं नाही आपल्याला. ह्याने केलं का, हे आले का, ते गेले का, खाल्लं का वगैरे. तर असा विचार केला तर आपल्याला मग आपली दीक्षा काय होईल, संसारीच राहिलो, दीक्षा सफल कुठं होणार नाही म्हटलं. सफल होणार नाही. हां, तर मग आपली दीक्षा सफल होण्यासाठी आतापासून विचार चांगला केला की नाही आत्म्याचा, तर आपली दीक्षा झाल्यासारखीच आहे. मग ती तसं नाही. आता एकदा पाणी पिया परत निश्चयाचा काही प्यायचं नाही. हां, दीक्षा घेतल्यावर फक्त एकच वेळा घ्यायचं. खायचं प्यायचं विचारच करायचा नसतो दीक्षा घेतल्यावर. सतत आणि सतत आत्मध्यान असतं. माहीत आहे. मग उद्यापर्यंत मी पिणार नाही ह्याचं चिंतन झालं तर दीक्षा झाली का? पाण्याचं पण चिंतन करायचं नाही, खाण्याचं पण चिंतन करायचं. चालतंय. रात्री 6:30 नंतर अजून पाण्याची मोकळी ठेवली आहे त्यांना, शोष पडतंय म्हणून. मग ते एकदा सोडून बघू देत. दीक्षा घेतल्यावर सगळं 24 तासासाठी सोडलं जातंय. मग चालतंय का? चालतंय की. शोष पडतंय तुला आणि तू पाणी घेती, मग कसं करणार दीक्षा घेतल्यावर? तोंडावर ओलं कापड ठेवून पण चालणार नाही. एक दिवस आज रात्री प्रयोग करून बघ, जमणार आहे का? जमतंय बघूया का? की. बघूया. हां. थोडं प्रयत्न करायचे पहिल्या. त्याच्यामध्ये पण मी खाणारा नाही, पिणारा नाही, मग या पाण्यावर जगणारा नाही, हे चिंतन ठेवायचं. मग कॉन्फिडन्स आल्यावर मग दीक्षा घ्यायची. आजचा जप विचारून घे. आज काय स्पेशल ध्यान करू, आज वेगळं काय ध्यान करू असं विचार. काय बाबा. आज ध्यान काय स्वतःच आत्म्याचंच करायचं, नेहमीच तेच. एक ध्यान सूत्र सांगा, त्याच्यावर चिंतन करते दिवसभर. मी शुद्ध आहे, मी निर्विकल्प आहे, मला कुठले विकल्प नाही, मी निरंजन आहे, मला कुठल्या कर्माची कालिमा नाही, मी सदैव शुद्ध आणि काय आहे, मी एक जाणणारा आहे, असं चिंतन करायचं. शरीर माझे नाही हे सर्वांचे. शुद्धोहम ह्याचा जाप करायचा आज, आणि तसा अनुभव करायचा. मी शुद्ध आहे हे सांगतायत आम्हा. मी शुद्ध आहे. शुद्धतेचा विचार करा, आत्मा शुद्धच असतो. मी शुद्ध आहे म्हणजे माझा आत्मा
असं क्षमा 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 आमच्याकडून क्षमा क्षमा